नमस्कार मंडळी. आज आपण एका खास सणाबद्दल बोलणार आहोत. मकर संक्रांत हा असा सण आहे जो थेट आकाशातल्या ग्रहांना आपल्या संस्कृतीशी जोडतो. तर मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा दिवस आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. पण थांबा, ही फक्त एक खगोलीय घटना नाहीये. हा सण आहे सुगीचा, प्रकाशाचा आणि एका नव्या सुरुवातीचा. बरं, तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत या सणाच्या वैज्ञानिक बाजूने, मग पाहू याच्या मागच्या पौराणिक कथा, देशभरातल्या वेगवेगळ्या परंपरा आणि शेवटी या सणाचा खरा आत्मा काय आहे ते समजून घेऊया. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. आपल्या हिंदू धर्मातले बहुतेक सण चंद्राच्या स्थितीनुसार ठरतात, बरोबर? मग मकर संक्रांतीचं असं काय वेगळंपण आहे? तर याचं उत्तर दडलंय सूर्याच्या प्रवासात. आणि इथेच सगळा फरक आहे. बघा, आपले बाकीचे सण चंद्राच्या कलांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या तारखा दरवर्षी बदलतात. पण मकर संक्रांत हा एक दुर्मिळ सौर सण आहे, म्हणजे तो थेट सूर्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच दरवर्षी जानेवारी महिन्यात त्याची तारीख जवळजवळ ठरलेली असते. चला, आता जरा या सणाच्या विज्ञानामध्ये डोकावून पाहूया. सूर्याचा प्रवास आणि त्याचा आपल्या पृथ्वीवर काय परिणाम होतो, हेच तर या सणाच्या मुळाशी आहे. या दिवसापासून एका महत्त्वाच्या गोष्टीची सुरुवात होते, जिला म्हणतात उत्तरायण. उत्तरायण म्हणजे काय? तर सूर्याचा उत्तरेकडे सुरू होणारा प्रवास. या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र लहान व्हायला लागते. आणि आपल्या मान्यतेनुसार हा काळ म्हणजे देवांचा दिवस आणि म्हणूनच तो खूप शुभ मानला जातो. आणि आता एक गंमतशीर गोष्ट ऐका. आपली पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा ती एका भोवऱ्यासारखी थोडीशी डोलते. याला ॲक्सियल प्रेसेशन असं म्हणतात. आणि याच वैश्विक आंदोलनामुळे गंमत म्हणजे मकर संक्रांतीची तारीख हजारो वर्षांपासून हळूहळू पुढे सरकतीये. विचार करा, एकेकाळी हा सण डिसेंबरमध्ये साजरा व्हायचा आणि भविष्यात तर तो थेट जूनमध्ये. तर विज्ञानाने आपल्याला सांगितलं की हा सण कधी येतो, पण तो का साजरा करायचा याचं उत्तर आपल्याला मिळतं पौराणिक कथांमध्ये. चला तर मग या दिवसामागच्या काही रंजक कथा ऐकूया. बघा, हा एक दिवस, पण याच्याशी जोडलेल्या कथा अनेक आहेत. एकीकडे सूर्यदेव आपल्या मुलाला शनिदेवाला भेटायला जातात आणि त्यांच्यातले मतभेद मिटवतात. नात्यांचं महत्त्व सांगणारी ही कथा. तर दुसरीकडे महाभारतात भीष्म पितामहांनी मोक्ष मिळवण्यासाठी बाणांच्या शय्येवर याच शुभ दिवसाची वाट पाहिली होती. या कथांमुळे या दिवसाला एक वेगळीच आध्यात्मिक खोली प्राप्त होते. आणि महाराष्ट्रातली आपली ही जी प्रसिद्ध म्हण आहे ना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, ती थेट सूर्य आणि शनीच्या याच कथेला जोडलेली आहे. म्हणजे जशी त्यांच्यातली कटुता संपली, तसंच आपणही तिळगुळासारखं गोड बोलून नात्यांमधला गोडवा जपावा. किती सुंदर विचार आहे नाही का? विज्ञान आणि परंपरा यांचा हा मिलाफ जर आपल्याला आवडत असेल तर एक छोटीशी आठवण, अशाच रंजक विषयांवरचं विश्लेषण कधीही चुकवू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, आता एक फेरफटका मारूया संपूर्ण भारतभर आणि पाहूया की हा एकच सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती वेगवेगळ्या आणि तितक्याच सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. इथे बघा किती विविधता आहे. गुजरातमध्ये सगळं आकाश पतंगांनी भरून जातं, तर पंजाबमध्ये लोहरीच्या शेकोट्यांची ऊब असते. आसाममध्ये माघ बिहूच्या जेवणावळी झडतात, तर उत्तर प्रदेशात लोक गंगेत पवित्र स्नान करतात. खरंच सण एक पण रूपं अनेक. आता जरा दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये जाऊया. इथे हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो आणि तो तब्बल 4 दिवस चालतो. पहिल्या दिवशी जुन्या वस्तू बाहेर काढून घराची स्वच्छता म्हणजे नव्याची सुरुवात. दुसऱ्या दिवशी नव्या तांदळाची खीर भांड्यातून ओतू जाईपर्यंत शिजवतात, जी समृद्धीचं प्रतीक आहे. तिसरा दिवस असतो पशुधनासाठी आणि चौथा दिवस असतो नाती जपण्यासाठी. किती छान पद्धत आहे. मग या सगळ्या वेगवेगळ्या परंपरांमध्ये एक समान धागा कोणता? कोणी पतंग उडवतंय, कोणी शेकोटी पेटवतंय, तर कोणी पोंगत शिजवतंय. पण या सगळ्याच्या मागे एकच भावना आहे, आणि ती म्हणजे नूतनीकरण, एका नव्या सुरुवातीचा आनंद. आणि या सणात आपण जो तिळगुळ खातो त्याच्या मागे फक्त परंपरा नाही, तर एक शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक विचार आहे. हे फारच रंजक आहे. बघा, तीळ शरीराला उष्णता देतात, जी थंडीत आवश्यक असते, आणि गूळ पचनशक्ती सुधारतो. म्हणजे तिळगुळ हो फक्त एक गोड पदार्थ नाही, तर बदलत्या हवामानानुसार शरीराला तयार करणारा एक आरोग्यदायी उपाय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा सण आपण कुठेही आणि कसाही साजरा केला तरी त्याच्या मुळाशी 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, निसर्गाबद्दलची कृतज्ञता. दुसरी, गरजूंना मदत करण्याची दानाची भावना.
तिसरी कुटुंबासोबत एकत्र येण्याचा आनंद आणि चौथी सगळी नकारात्मकता मागे सोडून एका नव्या सकारात्मक पर्वाची सुरुवात. आणि हे सगळं आपल्याला एका खोल विचाराकडे घेऊन जातं. सूर्य आपला उत्तरेकडचा प्रवास सुरू करतोय, पण त्याच वेळी ही विश्वाची महान चक्र आपल्या संस्कृतीला आणि नवीन काहीतरी सुरू करण्याच्या आपल्या इच्छेला आजही कसा आकार देताय, नाही का? तर हे विश्लेषण आपल्याला माहितीपूर्ण वाटलं असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समधून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या भागात.